आणि झाड पण उगलं आहे आणि किती मोठं झालं आहे बघा. गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आज जुन्या तहसीलला आलो आहे आणि थोडंसं काम होतं, पण मला मस्त दिसले, ब्रिटिशकालीन इमारत दिसली आहे. तर मी तुम्हाला दाखवत होती आता. आणि दगडांची येते, थोडंसं चेंजेस केलं आहे त्याच्यामध्ये, पण खूपच छान आहे ती. म्हणजे पूर्वी कसे ब्रिटिश राहायचे आणि हे प्रशासकीय केंद्र होतं त्यांचं. तर बघा तुम्ही आता. ही बघा मित्रांनो इमारत, आणि 1919मध्ये बांधली आहे. बघा तुम्ही, 1900 आहे का 1800 आहे. 1919मध्ये जेव्हा ब्रिटिश राहायचे तेव्हा हे प्रशासकीय केंद्र होतं त्यांचं, आणि पूर्ण दगडांनी बांधले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केले आहे त्यांनी. खिडक्या बघा. त्याच्यानंतर मध्ये पण जाऊ आपण, पण इथून बघा तुम्ही, हे पूर्ण दगडांनी बांधलं आहे. आणि पहिले कारागीर किती छान होते, म्हणजे किती मस्त बनवायचे बघा. हे बघा, आता सध्या पेठ नगरपंचायतचे ऑफिस आहे तिथे. आणि हे पिपळाचं झाड, हे पण खूप वर्षापूर्वीचं असेल, कारण की किती मोठं आहे बघा तुम्ही. आणि सध्या हे नगरपंचायतचे ऑफिस आहे, तिथं पाणी पुरवठा बांधकाम विभाग आहे, नगरपंचायत आहे, हे आता त्यांचं आहे. आणि बघा किती जुनी इमारत आहे, पूर्ण दगडांनी बांधली आहे. हे बघा. म्हणजे इथं जेव्हा प्रशासकीय केंद्र होतं ब्रिटिशकालीन, तेव्हा शासनाचे ऑफिस होते इथे. आणि एवढं तर जुनं माहिती नाही आहे, पण शासकीय ऑफिस इथे होते. जिल्हा न्यायालय नाशिक हे पण ब्रिटिशकालीन इमारत आहे. ते तुम्ही बघा, तुम्ही नाशिकला गेले असाल, ती पूर्ण दगडांनी बांधलेली आहे. आणि बघा, आणि पुढे पण इमारती आहेत, पण ते ब्रिटिशकालीन आहेत की नाही ते नाही माहिती. पण तुम्हाला ते पण दाखवतो, दगडांनीच बांधलेले, पण ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि बघा तुम्ही, चारही साईडने मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडे पण आहे मित्रांनो, हे बघ, हे पण दगडांनी बांधले आहे. या ठिकाणी इंग्रज कोणते ऑफिस होते ते नाही माहिती, पण हे पण दगडांनीच बांधलं आहे. किती मोठे मोठे दगड एवढे कुठून तासून आणले काय माहिती. हे मागचा परिसर आहे. हे प्रशासकीय सोयीसाठी बांधले गेले ही इमारत. आणि असे ब्रिटिशकालीन इमारती तुमच्या पण ठिकाणी असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आणि आता त्या इमारतीच्या पाठीमागे आलो आहे आपण, आणि ते समोर बघताय ते पण दगडांनी बांधले आहे. ते ब्रिटिशकालीन आहे का नाही ते नाही माहिती, पण दगडांनी बांधले म्हणजेच ब्रिटिशकालीनच असेल असं वाटतंय मला. आणि समोरच एक बिल्डिंग आहे, परत आहे ते बघा, पुढेपर्यंत आहे. हे बघा किती जुनी आहे बघा. हे दरवाजे बघा तुम्ही, किती जुने वाटतात. आणि खिडक्या बघा, हे गोडाऊन आहे की काय. आणि त्या बिल्डिंगच्या पाठीमागचा भाग.
त्या बिल्डिंगच्या पाठीमागचा भाग. आणि हे झाड बघा तुम्ही किती मोठं झालं आहे. आणि हे पाणी नसताना मुळे खालीपर्यंत आले कसे काय बघा तुम्ही. पाण्याच्या शोधामध्ये बघा. किती खतरनाक वाटतंय. आणि हे मधून आहे पूर्ण गवत गवत झालंय, घाण आहे. पण हे बघा ना तुम्ही, छोटंसं असेल तेव्हा कसं जगलं हे झाड आणि किती मोठं झालं. हे आत्ताच केलं आहे वाटतं सिमेंटने, का जुनं आहे तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघ, मोर आहे, सिंह आहे, अजून फुलाचं आहे आणि चक्र आहे. मित्रांनो, जी तुम्हाला पहिल्यांदा दाखवली इमारत ती ब्रिटिशकालीन आहे आणि बाकीच्या ते दाखवल्या मी तुम्हाला त्या ब्रिटिशकालीन आहेत की नाही, तर आपले स्थानिक जे आहेत ते सांगतील तुम्हाला. आणि तुम्हाला दाखवले त्यांनी दगडाच्या इमारती, तर तुम्हाला त्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगा. आणि कुणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.